नमस्कार. सह्याद्रीची मुलगी हे टोपण नाव घेतलेली एक अत्यंत रसिक मला यूट्यूबवर भेटली आहे. सह्याद्रीची मुलगी संपूर्ण कथा अत्यंत मनापासून ऐकून इतका सुंदर अभिप्राय देतात की तो अभिप्राय वाचून त्यांच्या रसिकतेची साक्ष पटते. असे छान अभिप्राय मिळाले ना की वाचणाऱ्याचा पण उत्साह वाढतो. सह्याद्रीची मुलगी खूप खूप आभार. तर रसिक हो, आज आपण कथा ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची. शीर्षक आहे ट्रिंग ट्रिंग हॅलो क्लिक. हेच शीर्षक आहे, ट्रिंग ट्रिंग हॅलो क्लिक. त्या मतकरींच्या कबंध ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट आहे. ऐकूया. जयवंत ऑफिसला जाण्याच्या गडबडीत होता. एवढ्यात फोनची बेल वाजली. असं काही झालं म्हणजे जयवंतला अतिशय राग यायचा. आता फोन घेत बसलं की नेहमीची बस चुकणार, घेऊ नये तर रुखरुख लागणार की कुणाचा फोन असेल बरं. रोहिणीने फोन घेतला तरी निरोप संध्याकाळी घरी परतल्यावर मिळणार. तो जर लगेच हवा असेल तर तिचं फोनवरचं संभाषण पुरं होईपर्यंत थांबायला हवं. आणि तिचं फोनवरचं संभाषण म्हणजे काय, नुसतंच ऐकणं. हां आणि हो, एवढ्या 2च शब्दांचं ते बोलणं. दुसऱ्या माणसाला त्यातून काही पत्ताच लागणार नाही. विचारलं तर नुसतंच थांबा अशा अर्थाचे हातवारे. निदान फोन कोणाचा आहे हे तर सांगशील असं अगदी चिडून विचारावं तरी हिची आपली शांतपणे जरा थांबा ही खूण कायम. आता हिचं फोनवरचं संभाषण संपेपर्यंत आपण थांबायचं. तर मुळात स्वतःच फोन घेतलेला काय वाईट. म्हणून रागारागाने दाराबाहेर पाऊल ठेवावं. एवढ्यात जरा थांबा असा रोहिणीच्या फोनवरच्या व्यक्तीला प्रेमळ आग्रह आणि जयवंतला हुकमी स्वरात ताकीद. अहो फोन आहे तुमचा. आणि ते अहो अशा पद्धतीने म्हटलेलं असतं की पळताय कुठे, फोन घ्या आणि मग जा बाहेर. हा इशारा त्यातून स्पष्ट व्हावा. मग लगाम खेचलेल्या घोड्यासारखा जयवंत दारातल्या दारातच थपके. तिथून मी गेलो, घरात नाही असं सांग अशा अर्थाच्या खुणा करतोय तोवर रोहिणीने गोड आवाजात फोनवर सांगितलेलं असायचं, हॅलो प्लीज होल्ड ऑन, आलेच से. मग कपाळाला हात लावून मागे परतून फोन घेण्यावाचून इलाज नसे. यासाठी ऑफिसमध्ये निघताना फोन आला की जयवंतचा संताप अनावर होत असे. तसाच तो आताही झाला. चडफडत तोंडातल्या तोंडात 2 अर्वाच्य शिव्या घोडवत जयवंतने ब्रीफकेस टेबलावर आपटली आणि तो टेलिफोनला शब्दशः तोंड द्यायला निघाला. त्याला उशीर होतोय असं पाहून घड्याळाचे काटे अधिकच वेगाने जीव घेऊन पळत सुटले. जयवंतची त्रेधा पाहून रोहिणी प्रेमळ गृहिणीप्रमाणे पुढे आली आणि म्हणाली, तुम्हाला उशीर होत असेल तर मी घेते फोन. नको. ब्रह्मांड आठवून जयवंत ओरडला, तू नको. त्याने फोन उचलला आणि म्हटलं, हॅलो मी जयवंत सबनीस बोलतोय. आपण कोण? अचानक फोन खाली ठेवण्याचा आवाज आला. क्लिक. चला लवकर सुटका झाली असा विचार करत जयवंतने फोन खाली आदळला आणि धाड धाड जिना उतरत तो रस्त्यावर आला. आपली नेहमीची बस नाक्यावर वळून निघून गेलेली त्याला दिसली. पण त्याच क्षणी बस चुकण्याशी सर्वस्वी विसंगत असा एक विचार त्याच्या डोक्यात आला. आत्ताच येऊन गेलेल्या फोनविषयी. आपण हॅलो म्हणताच पलीकडच्या माणसाने फोन खाली ठेवला. का बरं? त्याला आपल्याशी बोलायचं नव्हतं का? मग कुणाशी? घरात आपल्याशिवाय फक्त रोहिणीच आहे. त्या माणसाने फोन रोहिणीला द्या असं म्हटलं असतं तर आपण दिला असता. पण त्याने तसं स्पष्ट का नाही सांगितलं?
बसस्टॉपशी येईपर्यंत जयवंतला विचार पुरले. सुदैवाने बस लवकर मिळाली, जागाही खिडकीशी मिळाली आणि चक्क डुलकी काढण्याची सोय झाली. पण कसली डुलकीने कसलं काय, बसमधून बाहेर पाहताच डोळ्यासमोर रस्ता दिसण्याऐवजी टेलिफोन दिसू लागला. मघाच्या विचाराचा भुंगा पुन्हा गुणगुणू लागला. फोन करणाऱ्याने रोहिणीला फोन द्यायला सांगितला नाही, कारण आपल्या उपस्थितीत त्याला रोहिणीशी नीट संभाषण करता आलं नसतं. आपण घरात आहोत असं कळताच त्या माणसाने फोन खाली ठेवला, चुपचाप, स्वतःचं नावही न सांगता. ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत त्या भुंग्याची भुणभुण कानाशी एकसारखी चालूच होती. ऑफिसमधील कामात जयवंत काही वेळ टेलिफोनचा विषय विसरून गेला. पण दुपारी 4 वाजता जेव्हा काम थोडंफार हलकं झालं, तेव्हा तोच एक विचार पुन्हा पुन्हा रुंजी घालू लागला. एवढं काय बोलायचं असावं त्या दोघांना की जे आपल्यासमोर बोलता येणार नाही. आपण घरात नसू याच कल्पनेने तो फोन केला होता खास. थोडासा उशीर झाल्यामुळेच आपण तो घेऊ शकलो नाही. आपण तो घेऊ शकलो नाहीतर आपल्याला या प्रकाराची कधीच कल्पना आली नसती. एकदम त्याला आठवलं, पहिल्याने रोहिणीच नव्हती का फोन घ्यायला घाईघाईने पुढे झाली. आपण फोन उचलल्यामुळे तिचा नाईलाज झाला. फोन खाली ठेवल्यावरही ती कशी खट्टू होऊन आपल्याकडे पाहत होती. विचार करता करता जयवंत अधिकच घाबरागुबरा झाला. कोण आहे हा माणूस? आपल्या गैरहजेरीत रोहिणीला फोन करणारा कोण असेल, ज्याचा फोन घ्यायला ती घाईघाईने पुढे होते असा? बायकांचं मन कळत नाही म्हणतात ते खरंच. अजून लग्नाला 6 महिने नाही झाले तोवर हे प्रकार. त्यांचं लग्न घरच्या पसंतीने ठरलं होतं. प्रेमविवाह नव्हता. पण पाहता क्षणीच त्याला रोहिणी आवडली होती. कशी शालीन, सौम्य, मर्यादशील वाटत होती. पाहण्याच्या कार्यक्रमात एकदाही तिने मान वर उचलून डोळ्याला डोळा दिला नव्हता. नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती, पण आजकालच्या कॉलेज विद्यार्थिनीत दिसणार नाही असा लाजरेपणा तिच्या एकंदर आविर्भावात होता. लग्न ठरल्यानंतर त्याचं तिच्याविषयीचं चांगलं मत कायम झालं. लग्नानंतर त्याच्या आईवडिलांनी देखील तिच्या शालीनतेचं कौतुक केलं होतं. मंद, खालच्या पट्टीत, गोड बोलणारी, कधीही उलट उत्तर न देणारी अशी हिच्यासारखी मुलगी आजकाल मिळणं कठीण असं ते म्हणत. आणि त्याच रोहिणीने आपल्या अपरोक्ष छे 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 काय काय भलतेच विचार येत आहेत आपल्या डोक्यात, आणि ते सुद्धा केवळ एक फोन काही न बोलता खाली ठेवला गेला म्हणून. वेडेपणा आहे हा, शुद्ध वेडेपणा आहे. दिवसभर झाला तेवढा मनस्ताप खूप झाला. आता ते विसरून जायचं, मजेत राहायचं. रोहिणीकडे फोनविषयी काहीही बोलायचं नाही. बस, मामला खतम. संध्याकाळी घरी येताना जयवंत मजेत गाणं गुणगुणत आला. दार उघडताना रोहिणी गोडसं हसली. त्याने रात्रीच्या शोची 2 तिकीटं खिशातून काढून दाखवली. ती घेता घेता त्याच्या हातावर आपली बोटं तशीच राहू देत ती म्हणाली, पुन्हा आणलीत रात्रीच्या शोची तिकीटं? परवा काय ठरलं होतं? रात्रीच्या शोला गेलो की झोपायला खूप उशीर होतो. नाहीतरी आपण लवकर कुठे झोपतोय रोज तर जागरण होतं. तो चावटपणे हसत म्हणाला. त्यासाठी तिने लाजून एक मुरका मारला. त्याने खुळावून दोन्ही हात पाठीमागून तिच्या अंगावर टाकले आणि फोन बिन सगळे विचार डोक्यातून पार निघून गेले. त्यानेही तो विषय काढला नाही, तिनेही नाही. पण तिने काढला नाही हेच त्याला लागून राहिलं. आणि न विचारायचा तो प्रश्न दुसऱ्या दिवशी चहा पिताना नेमका ओठावर आला. काय ग, काल मी गेल्यानंतर पुन्हा आला होता तो फोन? नाही बाई. कुठला? कुठला ते कळण्याआधीच नाही कसं म्हटलंस?
कालच्या दिवसात मी फोनच घेतला नाही ना म्हणून, रोहिणी म्हणाली. त्या दिवशी ऑफिसला जाताना जयवंत मुद्दामच थोडा रेंगाळला. कदाचित कालच्यासारखाच फोन आजही येईल या अपेक्षेने. रोहिणीच्या ते लक्षात आलं की काय कोण जाणे, पण ती निदान बोलली तरी नाही. फोनही आला नाही. नेहमीची बस मात्र चुकली. 1-2 दिवसात फोनचे विचार जयवंतच्या डोक्यातून पारच गेले. पण एक संबंध दिवस आपण त्या निमित्ताने भलते भलते विचार केले होते एवढं मात्र त्याच्या लक्षात राहिलं. आणि एके दिवशी अचानक कुणीतरी मेल्याचं निमित्त करून ऑफिस लवकर बंद झालं. जो तो अगदी कर्तव्यबुद्धीने जमेल तेवढ्या लवकर घरी गेला. जयवंत फार नाही तरी नेहमीपेक्षा जरा लवकरच घरी आला. रोहिणीने आदर्श गृहिणीप्रमाणे तो लवकर घरी आल्याविषयी आनंद व्यक्त केला आणि ती कांदे पोहे चहाच्या तयारीला लागली. जयवंतने एक सिगरेट शिलगावली. आरामात कोचावर तंगड्या पसरल्या आणि तो ऑफिसमधून आणलेला टाइम्सचा अंक चाळू लागला. एवढ्यात ट्रिंग 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 ट्रिंग. फोन घेणं म्हणजे माणसाने आरामाला काडी लावण्यासारखंच आहे असं सुभाषित स्वतःशी तयार करत जयवंतने हात लांब सरकवला आणि आणखीन एकदा ट्रिंग होण्याच्या आतच फोन उचलला. हॅलो हॅलो. दुसऱ्या बाजूने पुरुषी शब्द आला. हॅलो, मी जयवंत सबनीस. क्लिक. दुसऱ्या बाजूने फोन खाली ठेवला गेला. जयवंत जागच्या जागी 3 ताड उडाला. हातात धरून ठेवलेल्या रिसिव्हरकडे खुळ्यासारखा पाहतच राहिला. मग भानावर आल्याप्रमाणे त्याने तो खाली ठेवून दिला. तोच, नक्की नक्की तोच आवाज. मग नुसता हॅलो म्हणे ना का? आवाज समजल्याशिवाय थोडाच राहतोय? ते काही नाही. या प्रकरणाचा छडा लावलाच पाहिजे. वाटलंय काय? हे असले चाळे चालू देऊन गप्प बसणारे जे कोणी पुरुष असतील ते असोत. मी त्यांच्यापैकी नाही. मुळीच गय करणार नाही बायकोची. रोहिणी. त्याने जोराने हाक मारली. रोहिणी. काय झालं? कांदे पोह्यांची बशी घेऊन आलेल्या रोहिणीने विचारलं. हा माणूस कोण आहे? रोहिणी. खरं सांग. सिनेमातल्या नायिकेप्रमाणे आता तिच्या हातून कांदे पोह्यांची बशी खळकन पडणार आणि तिचं सारं बिंग त्या बशीबरोबरच फुटणार अशी जयवंतची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. तिने बशी सावकाश टेबलावर ठेवली आणि पदराला हात पुसत निष्काळजीपणाने विचारले. कुठला माणूस? हा 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 तुला नेहमी फोन करतो तो. मी नसताना. मला नाही कोणी फोन करत. का? असं का वाटलं तुम्हाला? आत्ता फोन आला होता त्याचा. मी घरात आहे असं समजल्यावर फोन बंद केला. रॉंग नंबर असेल, तिने निष्पापपणे सांगितलं. तिच्या निष्पाप सबबीवर जयवंत अधिकच संतापला. रॉंग नंबर. खरंच असेलही रॉंग नंबर. ज्या ठिकाणी त्या गृहस्थाला फोन करायचा असेल तिथे कदाचित पुरुष माणूस नसेलच म्हणून आपला आवाज ऐकताच. पण मग हे सगळं आपल्याला आधी का सुचलं नाही? नक्कीच हे आधी तयार करून ठेवलेली सबब आहे. रॉंग नंबर कसा असेल? या आधीही एकदा असाच फोन आला होता. हो. काय की बाई. तिच्या निष्पापपणाला बिलकुल तडा गेला नाही. पण तुम्ही आधी पोहे खा बरं, थंड होऊन जातील. काय बाई आहे. माझा जीव इकडे पेटलाय आणि हिला पोहे थंड होतील याची काळजी. पण या उसन्या निष्पापपणाला फसण्यात मतलब नाही आहे. केसाने गळा कापतील या बायका. खरं सांग, मी नसताना कुणी तुला फोन करतं की नाही? कुणी इथे येतं की नाही? आता मात्र रोहिणीला थोडी काळजी वाटू लागली. यांच्या डोक्यात आलंय तरी काय हे असं? हे बघा, इथे 100 जण येतात आणि 100 जण फोन करतात. पण ते सगळ्या तुमच्या माहितीच आहेत. आमचं नातंच एवढं मोठं आहे, पण त्यात तुम्ही म्हणता तसं कोणी नाही.
मुद्दाम तुम्ही नसताना येईल किंवा फोन करेल असं कोणी नाही हो, आणि असलं तर मला माहीत नाही. तिच्या सात्विक संतापाने त्याचा आवेश नाही म्हटलं तरी थोडा ओसरला, पण त्याचा गुस्सा तो मात्र कमी झाला नाही. तिच्याशी एकही अक्षर न बोलता त्याने मुकाट्याने कांदेपोहे खाल्ले, चहा घेतला. त्या संबंध संध्याकाळभर कुणीच कुणाशी बोललं नाही. पण जयवंतची बेचैनी वाढतच चालली. आपली बायको लग्नानंतर 6 महिन्यांच्या आत आपल्याला फसवते आणि आपण काहीही न करता नुसते कांदेपोहे खात बसतो. छे, ही कल्पनाच त्याला असह्य होऊ लागली. काय बरं करता येईल, तिचा खोटेपणा कसा सिद्ध करता येईल? जयवंतच्या अंगात आता झुंजारराव संचारला. तो प्रत्येक गोष्ट संशयी नजरेने पारखू लागला. आणि काय चमत्कार, झुंजारराव नाटकातच शोभेल असा एक प्रकार चक्क त्याच्या घरात झाला. त्या दिवशी त्याला कोचाखाली एक जेन्ट्स हातरुमाल सापडला. गडद निळा, रेशमासारख्या गुळगुळीत कापडाचा वापरलेला पुरुषी हातरुमाल, कुठेही अद्याक्षर नसलेला. हातरुमाल त्याचा नव्हता हे निश्चित. तो असले फॅन्सी हातरुमाल वापरत नसे. त्याचे रुमाल असायचे पांढरे शुभ्र, काठाला एकच रंगीत रेघ. सगळे आलटून पालटून लॉन्ड्रीत जात तेव्हा प्रत्येकावर त्याच्या नावाची अद्याक्षरं होतीच. त्याने तो हातरुमाल महत्त्वाचा पुरावा म्हणून सांभाळून उचलला. शक्य असतं तर त्यावर हाताचे ठसे उमटू नयेत याचीही काळजी त्याने घेतली असती. मनात संतापाचा, फसवणुकीचा, निराशेचा आग डोंब उसळला होता. पण आयुष्यात अशाच वेळी खरोखर संयमाची आवश्यकता असते हे जाणून त्याने रोहिणीला शांतपणे हाक मारली. रोहिणी बेडरूममध्ये बिछाण्यावर पडून कसलं तरी स्त्रियांचं मासिक चाळत होती. जयवंतची हाक तिने ऐकलीच नाही. मग जयवंतनेही हाक मारण्यासाठी आवाज चढवला नाही. त्याने स्वतःच बेडरूममध्ये जाण्याचं ठरवलं. सर्वस्व लुटलं गेलेला थोर माणूस जसा धीरोदात्तपणे आणि कारुण्य मिश्रित उदात्ततेने पावलं टाकील असा एक सार्वत्रिक समज असतो, तशाच गंभीर वजनाने चालत जयवंत बेडरूमकडे गेला. रुमाल अर्थातच त्याने खिशात टाकला होता. क्षणभर तो दारातच घुटमळला. बेडवर पडलेल्या रोहिणीकडे त्याने झुंजाररावच्या शेवटच्या प्रवेशातल्या झुंजाररावाप्रमाणे पाहिलं. तिच्या अस्ताव्यस्त वस्त्रांकडे पाहता पाहता त्याच्या मनात आलं, आहा हा, काय हे सौंदर्य, पण किती विषारी. आणखीन एक खूप चांगले करुणोदात्त संवाद त्याच्या मनात येत होते. पण एवढ्यात रोहिणीला त्याची चाहूल लागली. काय हवंय, तिने उठून बसत विचारलं. मग त्याच्या अवताराकडे पाहून ती पुढे म्हणाली, बरं नाही का वाटत? ॲनासिन देऊ? तिच्या क्षुद्र सूचनेकडे करुणोदात्तपणे दुर्लक्ष करून जयवंतने तिला विचारलं, रोहिणी, आज दुपारी कोण आलं होतं? रोहिणी एकदम दचकली. सापडली, मुद्दे मला सकट सापडली. चमकून तिने विचारलं, असा एकाएकी कसा बसला तुमचा आवाज? मगा तर बरा होता. काय हे, बिचारीला प्रसंगाचं गांभीर्य कळलं तर तिच्या लक्षात येईल की अशा प्रसंगी आवाज खर्जातच लावायचा असतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पट्टी 30, पण व्हॉल्यूम थोडा वाढवून जयवंत म्हणाला, आज दुपारी कोण आलं होतं? कुणीसुद्धा नाही. मला असा कंटाळा आला, मीच गेले मग शेजारच्या अंमलाडीबाईंकडे. नीट आठवून सांग, पुरुष माणूस कोण आलं होतं? पुरुष माणूस? कुणीच नाही हो. दुपारी तुम्ही फोन केलात ऑफिसमधून, तेव्हाच जर म्हणत असाल ना, तर तो घेतला आपल्या द्वारकीनं. मेलीचा आवाज पुरुष माणसासारखाच घोगरा आहे. रोज उशीर करते धुणी भांडी केर कचरा काढायला. तिच्याविषयी नाही विचारत मी.
व्यथित आवाजात जयवंतने म्हटलं. पुरुष माणूस. कुणीसुद्धा नाही. मनमोहक विभ्रम करत रोहिणी लाडिकपणे उद्गारली. परमेश्वरा, का का निर्माण केलीस ही सोनेरी कट्यार? मग हा रुमाल? नाट्यपूर्ण रीतीने रुमाल खिशातून बाहेर खेचत जयवंतने चढ्या आवाजात विचारलं. हा रुमाल आपल्या घरात कसा आला? द्वारकी असले रुमाल वापरते असं तर नाही तू सांगणार, हो ना? मला नाही माहीत हो. मी तर पाहिलं सुद्धा नाही तो घरात कसा आला. लॉन्ड्रीत बदलून आला असेल तर देऊन टाका परत. प्रसंगाचं गांभीर्य न ओळखणाऱ्या रोहिणीच्या असल्या पोरकट उद्गारांनी जयवंतला झुंजाररावाचं बेरिंग टिकवणं उत्तरोत्तर कठीण जाऊ लागलं. शेवटी त्याने आपल्या मूळच्या पद्धतीने पुष्कळ आकांडतांडव केलं. तरीही रोहिणी शेवटपर्यंत त्या रुमालाविषयी किंवा त्याच्या मालकाविषयी काहीच कबूल करीना. तिचा आपला एकच दोषा, मला माहीत नाही, मला माहीत नाही हो. शेवटी संतापाच्या भरात जयवंत तिला नाही नाही ते बोलला. ते ओक्साबोक्शी रडू लागले आणि तो तिला तसंच रडत ठेवून डोकं थंड करण्यासाठी घराबाहेर पडला. अशा वेळेला माणसं काय करत असतील? हो, काय करत असतील? खून? पत्नीचा किंवा तिच्या जाराचा? नाही. मग निदान आत्महत्या? छे छे छे, आपल्यासारख्या सुसंस्कृत माणसाला असं वागणं बिलकुल शोभणार नाही. मग काय करावं बरं? कुणीतरी अचूक सल्ला द्यायला हवा. स्त्रियांच्या मासिकाला पत्र पाठवून वहिनींचा सल्ला मागवावा का? मी एक सुमारे 27 वर्षांचा तरुण असून बायकोच्या बदफैलीपणामुळे गांजलो आहे. छे छे छे, हा बावळटपणा होईल. मग एखाद्या मित्राकडे बोलावं का? त्याने सल्ला दिला नाही तरी कमीत कमी कुणाकडे तरी बोलून टाकल्याचं समाधान तरी मिळेल. पण नको, नकोच. आपले सगळे मित्र म्हणजे असली चिजा आहेत. एकाच्याही तोंडात तीळ भिजत नाही. बायकांना हसतात पण चहाड्या सांगण्यात त्यांच्या वरताण. एकाला सांगितलं की दिवस संपायच्या आत ते सर्वांना कळलंच म्हणून समजा. दुसऱ्या दिवसापासून सगळे अगदी आपली कीव करायला लागतील. बदफैली बायकोचा नवरा म्हणून आपली नामुष्की आपल्याच तोंडाने जाहीर केल्यासारखं होईल ते. कुणी सहानुभूती तर दाखवणार नाहीच, उलट फिदी फिदी हसतील मात्र. लेको, तुझ्यातच पाणी नाही आहे असं म्हणून टिंगल करतील. नको नको रे बाबा, या असल्या गोष्टी जवळच्या माणसाला सांगाव्यात असं कितीही वाटलं तरी खरोखरच त्या जवळचं माणूस सोडून दुसऱ्या कुणालाही सांगाव्यात असा विचार मनात यायला आणि समोरून सुभाष कदम येताना दिसायला एकच गाठ पडली. सुभाष आणि जयवंत शाळेत एकाच वर्गात होते, पण SSCला 1-2 वेळा गचकून नंतर पास झाल्यावर पुढे त्याने 8 कोर्स घेतला आणि दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले. सुभाष जयवंतच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा, अगदी समोरच्याच बिऱ्हाडात. त्यामुळे एकमेकांशी हसणं कसं काय इतपतच चालायचं, पण फारशी घसट राहिली नव्हती. सुभाष आता कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम करायचा आणि अभ्यासात जरी त्याची विशेष गती नव्हती तरी तो व्यवहारात चांगलाच यशस्वी झालेला दिसत होता. पाहता क्षणी जयवंतच्या मनात आलं की आपल्या प्रॉब्लेमवर उपाय शोधून काढेल तर तो हाच. त्याने सुभाषला आग्रहाने समोरच्या आईस्क्रीम हाऊसमध्ये नेऊन 2 प्लेट आईस्क्रीम खाऊ घातलं. त्याच्या वरवरच्या उत्साहाला सुभाष फसला नाही. यावरून त्याचं व्यवहार चातुर्य लक्षात यावं. सुभाषने सरळ विचारलं, हे बघ, कसला प्रॉब्लेम पडलाय तुला? हां, तू कसं ओळखलंस? पकडलं गेल्याप्रमाणे जयवंतने दचकून विचारलं. हेच, आज कधी नव्हे ते मला आईस्क्रीम खाऊ घातलंस त्यावरून.
गंमत केली रे, नर्वस नको होऊस. जयवंतच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून तो म्हणाला, बोल बोल, व्हॉट्स द प्रॉब्लेम. मग जयवंतने धडाधड सारं काही सांगून टाकलं. एकदा फोन, पुन्हा फोन, आपल्या मनातले संशय, रुमाल, सारं काही. शेवटी दुःखातिशयाने नाक शिंकरीत तो म्हणाला, असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये रे बाबा. प्रसंग येणारच रे, त्याला घाबरून कसं चालेल. त्याला धीर देत सुभाष म्हणाला, पण म्हणजे बघ, मला आपलं वाटतं म्हणजे ते तुला पटायचं नाही, पण मला वाटतं की वहिनी त्यातल्या नसाव्यात. खरं म्हणजे सुभाषची आणि रोहिणीची तशी ओळखच नव्हती असं म्हटलं तरी चालेल. तो तिला नेहमी पाहत असे एवढंच. पण गेल्या 6 महिन्यात तो 1-2 वेळा जयवंतकडे गेला होता आणि बाहेरच्या बाहेरच परतला होता. पण काही माणसांचा आपल्या सगळ्या जगावर विश्वास असतो. त्याचं रोहिणीबद्दलचं मत ऐकून जयवंतला मात्र काडीचा आधार मिळाल्यासारखं वाटलं. मलाही तसंच वाटतं रे, पण बायकांचा काही नेम देता येत नाही. तो म्हणाला, छोड दो यार. अरे, एखादा पुरुष माणूसच मिस्चिफ करत असेल. तू वहिनींना नीट विचारलंस का? विचारलंस? हो, ती फक्त मला काही माहीत नाही एवढंच म्हणत राहते. बरेच तर्कवितर्क झाले, बऱ्याच चर्चा झाल्या. अखेरीस हो ना करता करता असं ठरलं की सुभाषने रोहिणीचा विश्वास संपादन करून तिच्या मनातलं हलकेच काढून घ्यावं. अशा वेळेस बायकांना खुद्द नवऱ्यापेक्षा एखाद्या माहेरच्या माणसाचाच अधिक भरवसा वाटतो आणि रोहिणीचा आजोळ जमखंडीला आहे. म्हणता क्षणी सुभाषने जमखंडीला एका नातेवाईकाची प्रतिष्ठापना केली सुद्धा. जरा निश्चिंत मनाने जयवंत दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेला. अलीकडे त्याला ऑफिसला जाणं म्हणजे बायकोच्या पापात भर घालल्यासारखं वाटू लागलं होतं. पण आज मनाला थोडं कमी अपराधी वाटलं. सुभाष खाल्ल्या आईस्क्रीमला जागल्याशिवाय राहणार नाही असं वाटलं. आपण पत्नीच्या उद्योगावर पाळत ठेवण्यासाठी डिटेक्टिव्स नेमणारे अमेरिकन सिनेमातील उद्योगपती आहोत असं त्याला वाटू लागलं. पण 1-2 दिवसात सुभाषची काहीच हालचाल दिसली नाही. जयवंतला काळजी वाटू लागली, इतकी की दुपारपर्यंत केवळ काळजीने त्याचं डोकं दुखू लागलं. तब्येत बरी नसल्याने ऑफिसमध्ये सांगून तो दुपारी लवकर घरी परतला. रोहिणीने आपल्या हातांनी त्याच्या डोक्याला बाम चोळला. तेव्हा त्याला अशा साध्वीचा आपण उगाच संशय घेतोय असं वाटू लागलं. तिने करून दिलेला मसाल्याचा चहा पिऊन डोक्याखाली 2 उशा घेऊन तो आडवा होतोय न होतोय तोच फोन खणखडला. बघ ग, कुणाचा आहे तो, असं तो गाफीलपणे रोहिणीला म्हणणार एवढ्यात त्याने स्वतःला थांबवलं आणि उठून फोन घेतला. यावेळेस फोन करणाऱ्याने नंबर विचारला, पण तरीही मी जयवंत सबनीस बोलतोय असं म्हणताच गुपचूप खाली ठेवला. म्हणजे रॉंग नंबर असेल असा संशयाचा फायदा देण्यातही काही अर्थ नव्हता. तो सुभाष करतोय काय? माझ्या घरादाराला पुरती आग लागली की मग तो एकूण प्रकाराचा छडा लावणार आहे का? संतापाने जयवंताच्या अंगाची लाही झाली. या खेपेस त्याने रोहिणीला अक्षराने विचारलं नाही. काय उपयोग? ती खरं थोडंच बोलणार होती. विचार करून करून डोकं अधिकच भडकलं. डोकेदुखीच्या निमित्तावर तो रात्री जेवला देखील नाही. असल्या बच्चालीच्या बाईच्या हातचं पाणी देखील नको असं म्हणून केवळ भांडभर पाणी पिऊन झोपला. पण झोप लागेना. मग तो तसाच उठला आणि पॅन्ट शर्ट चढवून सुभाषकडे गेला. दार उघडलं सुभाषच्या बहिणीने. बापरे, हीच का ती लहानपणी कपाळावर केसांच्या झिपऱ्या घेऊन फिरणारी मुलगी? आताही तशाच झिपऱ्या कपाळावर आहेत, पण त्यात किती फरक पडलाय.
सुभाष जेवायला बसला होता. त्याचं जेवण होईपर्यंत लीताच जयवंताशी गप्पा मारत बसली. लीताचं मूळचं नाव ललिता, पण आता तिने त्याचा मॉड फॉर्म केला होता लीता. सगळ्याच गोष्टीत लीता भलतीच मॉड होती. नुकतीच ती आर्ट स्कूलला जाऊ लागली होती आणि तिचं बोलणं, चालणं, वागणं ह्या सगळ्यातूनच मॉड आर्ट नुसती खळखळत होती. 15 मिनिटात तिने जयवंतला आपली चित्र दाखवली. 2 रेकॉर्ड्स लावून दाखवल्या. ॲक्वेरियममधल्या माशांनी अंडी घातल्याची बातमी सांगितली. चालू फिल्मी लफडी ऐकवली. आपण पुढे कंबोडियाला जाणार आहोत ही घोषणा केली. काय नाही काय, नव्यानेच भरू पाहणाऱ्या आणि जागोजागी लावणाऱ्या तिच्या नाईटीधारी शरीराकडे टक लावून पाहता पाहता जयवंतला त्यातल्या अर्ध्या अधिक गोष्टी मुळी समजल्याच नाहीत. तिचा उत्साह पाहून त्याला स्वतःला मध्यमवयीन होत चालल्याची जाणीव झाली. तिच्या म्हणण्याप्रमाणे मात्र तो भलताच क्यूट दिसत होता, म्हणजे क्यूट. सुभाष जेवून येताच तो फार घाईघाईने जेवल्याचा जयवंतला संशय आला होता. त्याने येताच लीताचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले. नेहमीच्या आईस्क्रीम हाऊसकडे बसून एकाने भरल्या पोटावर आणि दुसऱ्याने रिकाम्या पोटावर आईस्क्रीम चापायला सुरुवात केली. शेवटी जयवंतने डिटेक्टिव्ह महाशयांना प्रगती विचारली. प्रगती ना पुष्कळच आहे, बरीच आहे. सुभाष आईस्क्रीमचे लपके उठवत सांगू लागला. अरे, मी त्यांच्या माहेरचा म्हटल्यावर वहिनींनी एकदम विश्वास टाकला माझ्यावर. मी जरा इकडची तिकडची चौकशी केली तर रडायलाच लागला एकदम. मला इतकं ऑकवर्ड झालं रे. म्हणजे सगळं कबूल केलं म्हणतोस? हो ना, म्हणाल्या. दुर्दैव माझं, माझ्यावर भलताच आळ घेतला जातोय. नवऱ्याच्या मानेवर संशयाचं भूत बसलंय, त्यामुळे खविसासारखा वागतोय असं म्हणाल्या त्या. असं? जयवंतला ठसका लागला. खवीस म्हणाली मला? अरे, म्हणजे भावनेच्या भरात बोलल्या रे. एवढं काय मनाला लावून घेतोस? आणि खवीसचा एक्झॅक्ट अर्थ अगदी काय फार वाईट नाही आहे. ते जाऊ दे, पण तो माणूस कोण म्हणाली? कॉलेजमधला कोणी की लहानपणाच्या ओळखीचा? मला कॉलेजचा संशय येतोय. हा कॉलेजातला नाही. म्हणजे असा माणूस खरोखर आहे तर? जयवंतच्या चमच्यातलं आईस्क्रीम टेबलावर सांडलं. एक नाही, 3 चौघे आहेत. काय? जयवंतची वाचा बसायची वेळ आली. ते स्त्रियश्चरित्रम वगैरे काय काय असतं ना, तरी या शालीन मुलीकडून ही इतकी भयंकर अपेक्षा नव्हती. नीट ऐकून घे. ऐक. वहिनींनाही खात्रीपूर्वक माहिती नाही. अजून नुसता संशयच आहे. त्यांचं म्हणणं त्यांच्या माहेरच्या गल्लीतल्या 3-4 मुलांची ही मिस्चिप आहे. ही मुलं लहानपणापासून त्यांना ओळखतात. त्यांचा डोळाच होता म्हणे वहिनीवर. त्यांच्यातल्या कोणालाही दाद न देता वहिनींनी जेव्हा तुझ्यासारख्या हँडसम रुबाबदार ऑफिसरशी लग्न केलं तेव्हा अर्थातच त्यांचा मत्सर जागा झाला. कशी सुखी होते ते बघतो आम्ही. अशा पवित्रात आहेत ते. पक्के मवाली आहेत एक जण. त्यांना कुठली आली आहे सभ्यता? काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहणार नाहीत. अरे बापरे, जयवंत भेदरून म्हणाला. मग आपण पोलिसात कळूया का? नको. असली लफडी पोलिसात गेली की आपल्यासारख्या सज्जन माणसाचीच अब्रू जाते. या मवाल्यांना काय रे, ते हात वर करून मोकळे होतील. पुरावा आहे का काही आपल्याजवळ? आहे? आहे का पुरावा? तेही खरंच रे. मग आता काय करायचं? आणखीन 1 प्लेट आईस्क्रीम मागव. जयवंतने मागवलं. भरलेल्या पोटावर आईस्क्रीमची आणखीन 1 प्लेट सुभाषला मुळीच जड नव्हती, पण जयवंतला मात्र रिकाम्या पोटी आणखीन आईस्क्रीम जाईना.
आईस्क्रीमशिवायच तो थंडगार झाला होता. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तिसऱ्या प्लेटला जागून सुभाष म्हणाला. मी बघतो ना, मी बघतो काय जमतं ते. वहिनींनी पत्ता दिलाय मला त्यातल्या एक दोघांचा. मी बघतो. यानंतर जयवंतने 4 दिवस वाट पाहिली. सुभाषचा रिपोर्ट कळला नाही, पण तो फोन देखील या 4 दिवसात आला नव्हता. तेव्हा जयवंतला थोडं हायसं वाटू लागलं होतं. पण 4थ्या दिवशी एक भयंकर घटना घडली. जयवंत संध्याकाळी घरी आला तेव्हा ॲशट्रेमध्ये चक्क राख दिसली. आता ॲशट्रेमध्ये राख नाही तर दुसरं काय असणार? परंतु हा प्रश्न एवढा साधा नव्हता, कारण सकाळी आपण ॲशट्रे साफ करून गेल्याचं जयवंतला चांगलं आठवत होतं. आणि संध्याकाळी पाहावं, तो ॲशट्रेमध्ये चांगली बचकभर राख, आणि ती देखील त्याच्या स्वतःच्या ब्रँडची नव्हेच. दुपारी आपल्या गैरहजेरीत रोहिणीकडे कुणीतरी पुरुष येऊन गेल्याचा आणखीन काय पुरावा हवा होता? पण ॲशट्रेमध्ये वेगळ्या ब्रँडची राख सापडून देखील जयवंत डोक्यात बिलकुल राख घातली नाही. रोहिणीला खोटं बोलायची संधीच न देता तो सरळ सुभाषकडे गेला. दारातच त्याला लीता भेटली. जयवंतला पाहून ती चक्क लाजली आणि पळाली. म्हणजे हा आहे काय प्रकार? आणि मॉड मुली लाजू शकतात म्हणजे आश्चर्यच आहे. लीताच्या वागण्याचं आश्चर्य करता करता जयवंत स्वतःच्या पत्नीने केलेली घोर फसवणूक चक्क 3.25 मिनिटं विसरला. पण 3.5व्या मिनिटाला सुभाष बाहेर आला आणि जयवंतला म्हणाला, दे टाळी, तुझं काम फत्ते. म्हणजे काय केलंस तू? वहिनींचा तर्क बरोबर होता. बायका असल्या बाबतीत भलत्याच चाणाक्ष बुवा. त्यांच्या गल्लीतलेच 2-3 टगे ही भंकस करत होते. केवळ वहिनींनी त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं नाही याचा सूड म्हणून. पण आपण काय दाद देतो काय त्यांना? केलंस तरी काय तू? माझा एक मित्र आहे पोलिसात, त्याला घेऊन गेलो त्यांच्या गल्लीच्या दादाकडे. म्हटलं आपल्याला भंकस नाही पाहिजे, सगळं नीट एक्सप्लेन केलं. तू केवढा रिस्पेक्टेबल माणूस आहेस ते पण सांगितलं. म्हटलं असा मी नाही आहे, राडा होईल राडा. दादाला पण ते पटलं. न पटून सांगतो कुणाला, माझ्याबरोबर स्पेशलवाला होता ना. दादा म्हणतो कसा, उद्या सरळ करतो एकेकाला आणि बजावून ठेवतो की असला फाजीलपणात चालायचा नाही. रोहिणीताई आम्हाला बहिणीसारख्या वगैरे वगैरे आणखीन खूप बोलत होता. जयवंतचा चेहरा अजूनही समाधान झाल्यासारखा दिसेना. तेव्हा सुभाष त्याला म्हणाला, झालं ना तुझं काम, मग आता आणखीन कसली काळजी करतोस? तुमचं हे बोलणं कधी झालं? कालच. मी आज सकाळीच येणार होतो तुझ्याकडे, पण वेळ नाही झाला. का रे, आता काय आणखीन? नाही, पण काल आपलं बोलणं झाल्यानंतर आज पुन्हा फोन आला होता. इम्पॉसिबल. फोन नाही रे, प्रत्यक्षच कुणीतरी आलं होतं. त्याच्या ब्रँडची राख सापडली ना मला ॲशट्रेमध्ये. सुभाष क्षणभर विचारात पडला. मग म्हणाला, तुझी तरी कमाल आहे रे. दादा काय एका दिवसात सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकणार आहे? असले प्रकार थांबायला वेळ लागतो. जरा दमाने घे. अरे पण मला एक समजत नाही सुभाष. जयवंत काकुळतीला येऊन म्हणाला. समज फोनवरून भंकस करत असतील ते, पण कुणीतरी प्रत्यक्ष आल्याशिवाय राख सापडेल कशी? ते विचारलं मी दादाला. अरे आपल्याला वाटत नाही, पण 4-2 रुपये दिले ना की गडी माणसं कामाला जाताना बरोबर काय वाटेल ते घेऊन जाऊ शकतात. म्हणजे आमची द्वारकी त्यांना फितूर नाही रे. द्वारकेच असं नाही रे, पण दळणाची बाई आहे, फुलवाला आहे, पेपरवाला आहे, पोस्टमन देखील. काय हरामखोर असतात साले एक.
आता बिंदास राहा तू. एक काळजी मिटली असं समज. अर्थात काळजी मिटल्याचं सेलिब्रेशन आईस्क्रीम हाऊसमध्ये झालं. पण जयवंतची काळजी खरंच मिटत चालली होती. कारण पुन्हा कधीच तसला फोन आला नाही की राख नाही. रोहिणीसारख्या साध्वीवर आपण उगाचच आळ घेतल्याबद्दल त्याला आता मनापासून पश्चात्ताप होऊ लागला होता. आपले सेन्सॉर झुंजाररावसारख्या नवरे मंडळींना संशय बनवणाऱ्या नाटकावर बंदी का आणत नाहीत तेच त्याला समजत नव्हतं. कोण म्हणतं नवऱ्याने संशय असू नये? बिछाण्यावर पडल्या पडल्या सुभाष म्हणाला. तुझ्या नवऱ्याचा स्वभाव संशयी नसताना तर आपली गाठ तरी पडली असती का? तुमची बाकी अगदी कमाल आहे हं, रोहिणी कौतुकाने म्हणाली. माहेरचा माणूस म्हणून मला भेटायला आलात आणि मला रडू कोसळल्यावर चक्क पाठीवरून हात फिरवायला लागलात. मग माणसाने कसं प्रगतिशील असावं. तिला जवळ ओढत सुभाष म्हणाला. नाहीतर गेले 6 महिने रोज तुला खिडकीतून पाहून पाहून हैराण झालो होतो. शेवटी ठरवलं तुझ्या नवऱ्यावर सूड घ्यायचा. तो घरात आहे असं पाहून फोन करायचा. तेवढ्याने समाधान झालं नाही तेव्हा द्वारकीकडे रुमाल दिला. नशीब असं की त्या रुमालानेच मला थेट तुझ्यापर्यंत आणून पोचवलं. मग मात्र आपला राग नाही राहिला तुझ्या नवऱ्यावर. हो, पण आता मात्र आपल्याला काळजी घ्यायला हवी हो. त्यांना अजिबात संशय येता कामा नये. खरंच हो ग, परवा काय पंचायत झाली होती. माझ्या सिगरेटची ॲश इथेच राहून गेली. सावरता सावरता माझी अगदी पुरे वाट झाली. सुभाष हसत सुटला. त्याच्या छातीवर डोकं घुसळून रोहिणी देखील हसू लागली. आणि इतक्यात दोघेही कोण टचकले. फोनची घंटा वाजत होती. रोहिणीने फोन उचलला. हॅलो हॅलो. पलीकडून एक लढीवाळ मॉड आवाज आला. मी मिसेस सबनीस बोलते. अय्या. आणि फोन खाली ठेवल्याचा आवाज. क्लिक. रोहिणी रिसिव्हरकडे चिडून पाहत म्हणाली. येऊ देत आता घरी. चांगली खरडपट्टी काढते. कोण आहे ही भवानी? कोण आहे ही भवानी विचारतेस? ती मनातल्या मनात म्हणाली आणि तिने रिसिव्हर खाली आपटला. कथा इथे संपली आहे. मतकरींनी संशय एखादं कुटुंब, एखादा संसार कसं उद्ध्वस्त करू शकतो हे ह्या कथेमध्ये सांगितलं आहे. संशयाला झोटिंग, संशय मोठा झोटिंग महा असं म्हटलेलं आहे. संशयाला झोटिंग म्हटलेलं आहे. म्हणजे भूतापेक्षाही तो फार त्रासदायक आहे. संशयापासून दूर राहा मंडळी. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.